मी आलो ब्रिजून वरता आता बा फुलगावचं स्टेशन वरतून इकडल्या साईडने हिच्या मागची साईड भावनगा भावना. मी चाललो स्टेशनच्या बाहेर, पण गर्दी एवढी होती रेल्वेमध्ये काय सांगा भावना, पण काय करायला याच लागते आपल्याला. मी आलो मग चालत चालत खाली तिकीट घरपाशी, हे आपलं तिकीट घर. आणि मी चाललो आता स्टेशनच्या बाहेर. आणि फुलगाव स्टेशनच्या बाहेरचं बोर्ड मला लागली भूक, त्याला म्हटलं आता कुठं नाश्ता करू. मी आलो मग बालाजी रेस्टॉरंटवर. मी आलो बालाजी रेस्टॉरंटच्या अंदर. पाहून घ्या भावांनो, नाही त्याला मग समोसा ऑर्डर. 2 मिनटात मॅगीच नाही, नाश्ता बी येते. नाश्ता केला आणि मी निघालो आता रेस्टॉरंट. आपल्याला केक, स्वीट्स, कोन्स, आईस्क्रीम जे पाहिजे ते भेटून जाईल भावाने तो बालाजी रेस्टॉरंटमध्ये. मी तिथून निघालोच बाहेर, तर मला चायनीजची दुकानात दिसली. घेतली मग बहिणीसाठी 2 प्लेट पार्सल. पैसे दिला मग मी निघालो तिथून. ते भाऊ म्हणे तू बन्नेराचा फोटो आहे म्हणे. म्हटलं हा, म्हटलं बन्नेराचा, म्हटलं ब्लॉग बनवत असतो म्हटलं म्हणे. पण दादाने आपल्या आयडियाला फॉलोही केलं आपल्याला. ठीक आहे म्हटलं भाऊ, भेटू मग आता. तिथून मग चालत निघायचं तुम्ही डेपोकडं. फुलगावचं बाबासाहेबाचं पुतळं. ही गोष्ट 12 एप्रिलची. आणि मी आलो फुलगाव बस स्टॉपवर. आज नशीब चांगला होता भावांना, आपला बस लागूनच होती आपली. वर पण बसलो बसमध्ये. आपलं गेलं टाटा आणि निघालो आम्ही तिथून आता. आणि मी आलो खारपाडमध्ये बसले गेला मी टाटा. आणि मी निघालो सिद्धं रस्त्यानं घराकडं. बसमध्ये येताना मला झोप लागली होती बा. हे आपल्या भावाच्या घराचं काम चालू उमराऊत. मी नत्ता घरापाशी उभेच होते. आणि मी आत्ता आणि मी बहीण वा घरी आलो. तिथून 1 घंट्यानं जेवणच होतं मंदिरात. मग आले मामा आणि मी. मग बसला आम्ही दोघंजण. प्रसाद आहे बजरंगबलीचा. आपलं घारपाडमधलं बजरंगबलीचं मंदिर. भावान बहिणीनं आपल्या आयडीला फॉलो करून बघा. याच्याने खतरनाक व्हिडिओ येणार आहे अजून. फॉलो करा ना मग. तर चला मित्र, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आमच्यासोबत जोडून राहा.